नमस्कार मित्रांनो, सर्व बैलगाडा प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे। आपणा सर्वांस माहीतच आहे की जयेश पाटील यांचा मोठा सोन्या म्हणजेच एक ओरिजिनल दराऱ्याचा बैल आहे आणि मोठ्या सोन्याच्या काळामध्ये त्यांनी बैलगाडा क्षेत्र एकदम हादरवून सोडलेले होते। असा हा ओरिजिनल आणि या वयाचा मोठा सोन्या दुसरा कोणताही असू शकत नाही। हल्ली त्यांनी बैलगाडा क्षेत्रामधून निवृत्ती घेतलेली आहे, परंतु प्रेक्षकांच्या इच्छेखातीर हा अधूनमधून पळणार आहे असे जयेश पाटील यांनी बोलून दाखवलेले आहे। परंतु हा बैल सततच्या आजारपणामुळे त्याला जास्त मैदाने करणे शक्य होत नाही। मित्रांनो, मोठ्या सोन्याच्या आयुष्यामध्ये मोठा सोन्या हा खूप वर्षे आजारी होता। मध्यंतरीही वर्षातून तो 6 महिने आजारपणातच घालवतो असेच मानावे लागेल आणि आता तर त्याचे वय झालेले आहे आणि त्याच्या मागच्या पायाला दुखापत झालेली आहे, ती सुद्धा अजूनपर्यंत चांगली झालेली नाही। आणि मित्रांनो, त्याच्या काळामध्ये जर मोठा सोन्याची तब्येत ठणठणीत आणि चांगली असती तर थार गाडीसारखी त्यांनी कित्येक बक्षिसे आत्तापर्यंत पटकवलेली आपणास दिसली असती, परंतु त्याची फिटनेस आणि त्याला मिळालेली कमी मैदाने म्हणून त्याला जास्त बक्षिसे मोठी मिळवणे शक्य झालेले नाहीतर मोठा सोन्या म्हणजेच मोठ्या लक्ष्यानंतरचा बैल म्हणजेच मोठा सोन्याचेच नाव घ्यावे लागणार आहे। मोठा लक्ष्या, छोटा लक्ष्या आणि मोठा सोन्या ही नावे टॉपची आहेत। आत्ताच पार पडलेल्या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांची नवीन खरेदी म्हणजे सुंदर याने पहिल्याच मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे। यामध्ये आपणाला बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सुंदर सर्जा यांच्यामध्ये सेमीमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहावयास मिळाली आणि रणजित सर निंबाळकर यांनी घेतलेली ही नवीन खरेदी ही पहिल्यांदाच आणि पहिल्याच मैदानावर गुलालामध्ये राहिली आणि यापुढेही निंबाळकर सर यांचे हे नाव करणार आणि हा सुंदर अतिशय चलाक आहे। पुढे सर्जा आणि सुंदर निंबाळकर सर यांचे नाव नक्कीच मोठे करेल। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।